आलं थोडंसं बघा. बस बस ओके. थोडं आल्याचे काप. आता यामध्ये आपण हे सगळं घालायचं. बर, परत एकदा बटर मध्ये घालायचं ते. होय. बर, सगळ्याच्या भाज्या आधी आपण बटर मध्ये परतून घेतल्या आहेत. आता विशेष वेळ लागणार नाही कारण ऑलरेडी सगळे झालेलेच आहेत. बरोबर. यामध्ये आता ते मिक्स हर्ब्स घालाय. बर, बघा किती लागणार आहे. आणि सोया सॉस, थोडं टोमॅटो केचप आणि आता 2 उरलेले म्हणजे मीठ आणि मिरपूड. मीठ आणि मिरपूड. ओके. बघा बस. पुरे, कारण बटर असल्यामुळे त्याला बटर थोडा. आणि परत सोया सॉस जो असतो त्यामध्ये पण मीठ भरपूर असतं. बरोबर. आणि आता मिरपूड. बघा. बस पुरे. बरं, हे जे मेयोनीज आपण घेतलंय त्याचा वापर आपण आत्ता नाही करणार आहोत का? ते टॉपिंग मध्ये आपण गार्निश करण्यासाठी. ओके. आणि हे ब्रेडचे जे आपण काप कडक करून घेतलेले आहेत हा. ते सुद्धा टॉपिंग्स मध्ये. नाही ते बेस करूयात आणि ओके. त्यावर मग हे सगळे टॉपिंग्स आणि बर गार्निशिंग. बर, म्हणजे आता आपली रेसिपी अंतिम टप्प्यात आलेली आहे. राईट. वा. आता आपण सर्विंग डिश मध्ये क्रूटॉन्स जे आपण बनवलेले आहेत ते पसरवायचे आपल्याला. बर, घ्या. आता आपलं टॉपिंग तयार आहे. हां. तरी ते क्रूटॉन्स आपण पसरूयात. झाले. यानंतर आपल्याला हे टॉप त्यावर टाकायचे टॉपिंग जे आपल्याला ओके. तयार झालेले आहे. आता यावर आपण टॉपिंग करायचं त्याचे गार्निशिंग. हे चीज स्लाइस आहे. हां, थोडं प्रेझेंटेबिलिटी करता येईल आपल्याला. नक्कीच. वा, क्या बात है. पुढे आता. आता यावर थोडंसं टोमॅटो केचप आपण त्याचा एक डॉट. बर, फक्त गार्निशिंग आणि डेकोरेटिव्ह. सुपर. आणि यानंतर आपण मेयोनीज जे आहे ते घालूयात. थोडीशी कोथिंबीर. कोथिंबीर. वा, कोथिंबीर घालूयात. या अगदी थोडीशी. बघा. येस बस. आणि आपली हा, डिश हा, हा, तयार हा. आहे. सर, क्रिस्पी व्हेज बाईट्स. आपली डिश तयार आहे. हे फार साधं सोपं वाक्य झालं. अप्रतिम बहारदार कलरफुल अशी आपली डिश तयार आहे. लगेच खाऊयात का आपण? नक्की आवडेल. नाही, आपण थोडीशी वाट पाहूयात कारण आधी प्रेक्षकांना लिहून घ्यायला लागेल यासाठी लागणारं साहित्य आणि कृती. क्रिस्पी व्हेज बाईट्स करण्यासाठी लागणारे साहित्य: उकडलेले छोटे बटाटे, मशरूम, झुकिनी, बेबी कॉर्न, रंगीत सिमला मिरचीचे काप, ब्रेडचे कडक तुकडे, बटर, चीज, कोथिंबीर, मेयोनीज, सोया सॉस, टोमॅटो सॉस, काळी मिरी पूड, लसूण, आलं, मिक्स हर्ब्स आणि मीठ. कृती: प्रथम फ्राय पॅन मध्ये बटर गरम करून त्यामध्ये उकडलेले छोटे बटाटे परतून एका प्लेट मध्ये काढून घ्यावेत. नंतर फ्राय पॅन मध्ये रंगीत सिमला मिरचीचे काप, बेबी कॉर्न, मशरूम आणि झुकिनी परतून एका प्लेट मध्ये काढून घ्याव्यात. पुन्हा फ्राय पॅन मध्ये बटर गरम करून त्यामध्ये लसूण, आल्याचे काप, परतलेले छोटे बटाटे, रंगीत सिमला मिरचीचे काप, बेबी कॉर्न, मशरूम, झुकिनी, मिक्स हर्ब्स, सोया सॉस, टोमॅटो सॉस, मीठ आणि काळी मिरी पूड घालून मिश्रण एकत्र करून घ्यावं. एका प्लेट मध्ये ब्रेडचे कडक तुकडे पसरवून त्यावर फ्राय पॅन मधील परतलेल्या भाज्या घालून टॉपिंग वर चीजचे स्लाइस, टोमॅटो सॉस, मेयोनीज आणि कोथिंबीरीची सजावट करून डिश सर्व्ह करावी. लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होती आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली आहेस गं, म्हणून तुला सगळं जगच चांगलं दिसतं. पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला. पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं निलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अबा पुन्हा आला बघ. घे बघू. हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं
तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.